मित्रांनो, तुमच्या माझ्यासारख्याच एका मराठी मुलाने भारतातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिला शेअर मार्केटचा लाईव्ह ट्रेडिंग क्लास सुरू केलेला आहे. तोही आपल्या पुण्यामध्ये. जास्तीत जास्त मुला-मुलांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, ज्यांना शेअर मार्केट अतिशय सरळ आणि साध्या भाषेमध्ये शिकायचं आहे. जगामध्ये काय चालू आहे आपल्याला माहितीच आहे. खरं तर तिसरं महायुद्ध सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशी स्थिती निर्माण झालेली आहे, कारण अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी मिळून इराणला लक्ष्य करत त्या देशातील शहरांवर जोरदार हल्ले सुरू केलेत. हे युद्ध जरी या दोन देशांमध्ये होत असलं तरी जगाला याचा ताप होत आहे, कारण या युद्धामुळे तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे अनेक देशांनी शांततेचं आवाहन केलं आहे. पण आता अमेरिका आणि इस्रायल अजिबात थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. म्हणूनच की काय, काल इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची हत्या झाल्यानंतर नव्याने नियुक्ती केलेल्या नेत्याचीही एकाच दिवसात हत्या केल्याचा दावा करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडतंय आखाती देशांमध्ये, याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी रोहित पाटील आणि तुम्ही पाहत आहात थेट वास्तव. मित्रांनो, या जगामध्ये अनेकदा अशा घटना घडल्या आहेत की ज्यावरून आता तिसरं महायुद्ध सुरू होणार असं भाकीत वर्तवलं गेलं आहे. त्यात अमेरिकेची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात आल्यापासून जगात कोणत्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धाचा स्फोट होणार असे वाटत राहते. त्यामुळे आता अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने इराणवर हल्ले करत आता सुट्टी नाही असा संदेश दिला आहे. काल अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करून खळबळ उडवून देणाऱ्या या दोन देशांनी आता कालच नियुक्ती करण्यात आलेले नवीन सर्वोच्च नेते अली रजा आराफी यांची सुद्धा हत्या केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या या दाव्यावर इराणकडून अजून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. उलट आपली लष्करी ताकद दाखवणारा व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे. आता ज्यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येतोय ते आराफी कोण आहेत, हे आधी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. शिया समुदायात मजबूत प्रभाव असलेले अली रजा आराफी हे त्यांच्या धार्मिक शिक्षण आणि मदरशांच्या नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अल मुस्तफा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी शिया पवित्र शहर कोममध्ये शुक्रवारचे नमाज इमाम आणि देशभरातील मदरशांचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. यामुळे त्यांना इराणच्या शिया समुदायात मानाचे स्थान आहे. महत्त्वाचं म्हणजे याच गोष्टींमुळे खामेनी यांच्यानंतर आराफी यांना सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्यात आले होते. खरे तर इस्रायल क्षेपणास्त्र हल्ल्यात खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर आराफी हे उत्तराधिकारी म्हणून आघाडीवर होतेच. म्हणूनच पालक परिषदेने त्यांचे नाव अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून जाहीर केले होते. पण आता त्यांचाही खात्मा झाल्याचा दावा करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणकडून इस्रायल आणि आजूबाजूच्या देशात असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष केले जात आहे. तसेच इराणने इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यांचे नवीन व्हिडिओ आता समोर येत आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता आराफी यांचाही खात्मा झाल्यामुळे इराणी आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण इस्रायलवर अधिक भीषण हल्ला करणार असल्याचा दावा इराणकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे जगातील इतर देशांची अस्वस्थता वाढत चालली आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे 1000हून अधिक इराणी तळांवर हल्ला केला आहे. पहिल्या 30 तासात 2000हून अधिक बॉम्ब टाकण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 555 लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि 700हून अधिक जखमी झाले आहेत. एका शाळेवर क्षेपणास्त्राचा हल्ला झाला, ज्यामध्ये 180 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि 45 जण जखमी झाले होते. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या लढाईच्या पहिल्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. तर तिसऱ्या दिवशी आराफी यांचा देखील मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेकडून केला जातोय. त्याला इराणने दुजोरा दिला नसला तरीही इराणचे अध्यक्ष मसूद पेजेकिस्तान यांनी देशाचे कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून रिव्होल्युशनरी गार्ड जनरल मसीद अबलेन्झेरा यांची नियुक्ती केली आहे. अलीकडच्या इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात अनेक नेते ठार झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान इराणने अमेरिकेबरोबर चर्चा सुरू केल्याचा दावा करण्यात आला होता. पण इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांनी सोमवारी सांगितले की इराण अमेरिकेशी कोणतीही चर्चा करणार नाही. त्यामुळे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल या देशातील युद्धांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 10% उसळी पाहायला मिळत आहे. भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग या प्रदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ थेट देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर परिणाम करू शकतो.
तज्ज्ञांच्या मते ब्रँड क्रूडमध्ये प्रत्येकी $1 वाढ झाली तर भारतात पेट्रोलच्या दरामध्ये सुमारे ₹0.55 प्रति लिटर आणि डिझेलमध्ये ₹0.52 प्रति लिटर वाढ होण्याची शक्यता आहे. पण मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण संबंधित घडामोडींमुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली असली तरी भारताला तात्काळ तेल पुरवठ्यात कोणताही मोठा अडथळा येणार नाही, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. साधारणपणे 10 ते 15 दिवसांची गरज भागवू शकेल इतका कच्चा तेल साठा राखीव आहे. तसेच पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांचेही काही दिवस पुरतील असे साठे आहेत. त्यामुळे अचानक पुरवठा खंडित झाला तरी तातडीची टंचाई भासणार नाही, असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 0.3% घसरून 91.23 वर बंद झाला. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. आता परत आपण युद्धाकडे येऊया. अमेरिकेला सतत पाण्यात पाहणाऱ्या आणि अणुशस्त्रे बनवण्यासाठी आसुसलेल्या इराणला पूर्णपणे थांबवणे हे उघडपणे अमेरिकेचे लक्ष होते. त्याचबरोबर इराणमध्ये मुबलकपणे उपलब्ध असलेल्या खनिज तेलाच्या साठ्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे हेही लक्ष होते. तर इराण आणि इस्रायल या दोन देशांचे संबंध कधीच चांगले नव्हते. गाझावरून त्यांच्यात अनेकदा खटके उडाले आहेत. ज्यू आणि मुस्लिम या वादाची देखील त्याला किनार आहे. त्यामुळे इस्रायलला पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी इराणने अण्वस्त्रे आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केल्याचे इस्रायलने लक्षात घेऊनच इराणचा अण्वस्त्र प्रगतीचा कार्यक्रमच नष्ट करण्याचे धोरण ठरवत इराणवर हल्ले केले आहेत. तर दुसरीकडे इराणने इस्रायल आणि अमेरिकी ठाण्यांबरोबरच इतर 8 आखाती देशांवरही जवळपास एकाच वेळी हल्ले सुरू केले आहेत. इराणी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते इस्माईल बगाईल यांनी त्याच्या समर्थनात म्हटले की त्या देशांमध्ये अमेरिकेच्या लष्करी ठाण्यांमधून हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता स्वरक्षणार्थ आम्ही हल्ले केले. त्यामुळे तिन्ही देश या घडीला तरी मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे. सध्याच्या घडीला 3 देश युद्धात थेटपणे सहभागी आहेत, तर 10 पेक्षा अधिक देशांचा या युद्धात अप्रत्यक्ष सहभाग आहे. 2 नेत्यांच्या हत्येनंतर इराणने आक्रमक भूमिका घेत कुवेत, अबुधाबीसह इतर देशांमध्येही हल्ले केले आहेत. इराणने अमेरिकन सैन्य तळांना टार्गेट करत हल्ले केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत संघर्ष वाढला आहे. इराण कुठल्याही स्थितीत माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या आक्रमक हल्ल्यांमधून दिसत आहे. इराणच्या जामकरान मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला आहे. याला बदल्याचा झेंडा असेही म्हटले जाते. जामकरान मशिदीला इराणमध्ये मोठे धार्मिक महत्त्व आहे. मशिदीवर लाल झेंडा फडकवणे हे शोक आणि सुडाची शपथ यांचे संकेत मानले जातात. या घडामोडींमुळे आधीच तणावपूर्ण असलेले प्रादेशिक वातावरण आणखी चिघळलेले आहे. इतकंच काय तर इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी फतवा देखील जारी केला आहे. आता अमेरिका इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दात इराणने संताप व्यक्त केला आहे. इराण सातत्याने अमेरिकेच्या सैन्य तळांना टार्गेट करत आहे. इराणच्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील अनेक देशांनी त्यांचे एअर स्पेस बंद केले आहेत. त्यातच अमेरिका इस्रायलच्या मदतीला येणाऱ्या फ्रान्स, ब्रिटनलाही इराणच्या रागाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे स्थिती जास्त चिघळत आहे. पण इराणचा जास्त रोष अमेरिकेवर आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर जगात खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट शब्दात इराणला इशारा दिला आहे. आज आम्ही आणखी ताकदीने हल्ला करू, हा हल्ला सर्वात शक्तिशाली असेल असा इशारा इराणने दिलेला आहे. परंतु इराणने असे कोणतेही पाऊल उचलू नये, कारण त्यांनी हल्ले केले तर आम्हीही त्यांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ. आत्तापर्यंत कधीही न केलेला शक्तिशाली हल्ला आम्ही करू, असा रोखठोक इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर इराण नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या तरी कोणीच माघार घेण्याच्या भूमिकेत नसल्याने हे युद्ध आणखी किती दिवस चालणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तसेच हे युद्ध चालू राहण्याची शक्यता आहे. पण 2 दिवसात आपले 2 सर्वोच्च नेते गमावलेला इराण आणि इराणला कुमकुवत करण्याचा चंग बांधलेले ट्रम्प यामुळे स्थिती जास्तच बिघडली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.